MSB विभागाच्या भेदभावपूर्ण वीज पुरवठा धोरणाचा जाहीर निषेध. कालपासून तामसा परिसरातील अनेक खेड्यांमध्ये दररोज सायंकाळी 7 ते रात्री 10:30 या वेळेत वीज पुरवठा खंडित केला जात आहे. मात्र तामसा शहराचा वीज पुरवठा सुरूच ठेवला जात आहे. माझा MSB विभागाला थेट प्रश्न आहे, तामसामध्ये माणसं राहतात आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये काही जनावर राहतात का? हा भेदभाव नेमका कोणत्या निकषावर केला जात आहे? जर विजेची खरोखर तुटवडा असेल तर सर्वांसाठी समान नियम लागू करा. शहर आणि गाव असा भेदभाव का? वीज व्यवस्थापन करायचे असेल तर सकाळी, दुपारी आणि सायंकाळी सर्व भागांसाठी समान कालावधीचे नियोजन करता येऊ शकते. दिवसभर कष्ट करून शेतातून घरी परतणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना सायंकाळचा थोडासा वेळ कुटुंबासोबत घालवायला यावा, शांतपणे जेवण करता यावे, एवढी साधी अपेक्षाही ठेवायची नाही का? सलग 3.5 तास अंधारात गावकऱ्यांनी नेमके काय करायचे? याहून गंभीर बाब म्हणजे कृषी पंपासाठी मध्यरात्री किंवा अवेळी वीज देऊन शेतकऱ्यांवर उपकार केल्याचा आव आणू नका. पावसाअभावी पिके करपत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे थोडेफार पाणी उपलब्ध आहे त्यांनाही रात्रभर जागून मोटार चालवावी लागत आहे. अशा नियोजनाचा शेतकऱ्यांना फायदा कमी आणि मानसिक व शारीरिक त्रास जास्त होत आहे. सध्या अनेक भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा वेळी ग्रामीण भाग अंधारात ठेवणे म्हणजे चोरट्यांना अप्रत्यक्षपणे मदत करण्यासारखे वाटते. सामान्य नागरिकांच्या मनात असा प्रश्नही निर्माण होणे स्वाभाविक आहे. MSB विभागाने तात्काळ भेदभावपूर्ण वीज पुरवठा बंद करून शहर आणि ग्रामीण भागासाठी समान व न्याय्य वीज पुरवठा धोरण लागू करावे, अन्यथा नागरिकांचा तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. या अन्यायकारक वीज पुरवठा धोरणाचा मी जाहीर निषेध करतो. डॉ. संदीप नानाराव कारंजकर.